परिस्थिती निर्माण झाली। आपल्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन उमेदवार देखील उभे केले, मात्र आता निर्णय निकाल आलेला आहे। एकंदरीत काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो अधिकार दिला, तो अधिकार माझ्या तमाम रोहेकरांनी अतिशय उत्तम पद्धतीने बजावला। त्यामुळे सुमारे 5,000च्या फरकाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनोज शेडगे निर्वाचित झाल्या आणि 20पैकी 18 जागांवरती अभूतपूर्व असं यश राष्ट्रविरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकत्रित झालेले होते। तरी रोहेकरांचा प्रत्येक विश्वास, मी असेल, आदित्य असेल, अनिकेतभाई असेल, शहरातील पक्षाचं संघटन असेल, ज्या पद्धतीने रोहेकरांची सेवा केली त्या सेवेला रोहेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल रोहेकरांचे मी आभार मानू इच्छितो आहे। मुरुडमध्ये सुद्धा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आला, त्यामुळे आम्हाला जे काही शिकवत होते त्यांना त्यांची जागा दाखवली। कर्जतमध्ये सुद्धा 4,000च्या फरकाने नगराध्यक्षाची जागा निवडून आली, कर्जतमध्ये सुद्धा जे व्हायचं ते दाखवलं। शिवधनमध्ये 17 जागा आल्या, नगराध्यक्ष थोड्या मताने त्या ठिकाणी पराभूत झाले। गड आला पण सिंह गेला, त्याचाही मी आत्मपरीक्षण करू। महाडमध्ये संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी अधिक आहे। बाकी खोपोलीला आता जो लेटेस्ट माझ्याकडे माहिती आहे, तिथे आज राष्ट्रवादीचे उमेदवार 380 मतांनी पुढे आहेत अशी नुकतीच माहिती आहे। पुढे अजूनही 3 राऊंड व्हायचे आहेत, त्याचा कौल खोपोलीकरांचा सुद्धा हा पक्षाच्या बाजूला मिळेल असा विश्वास आहे। किती फसवी, खोटी, दांभिक होती हे रोहेकरांनी कृतीने सिद्ध केली। हा बदललेला आहे आणि बदलण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण ताकदीने करू शकतो आहोत, हा विश्वास रोहेकरांच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच यावेळेला पहिल्यांदाच मी फक्त अर्ज भरायच्या दिवशी होतो आणि शेवटच्या दिवशी सभेला आलो। मला विश्वास होता अशा किती खोट्या फसव्या टॅगलाईन तुम्ही काढल्या तरी रोहेकर याला कधी पसंती देणार नाही। अतिशय उत्तम पद्धतीने एका तरुण युवतीला संधी दिली, राष्ट्रवादीने 2 युवतींना संधी दिली, एक मनश्री आणि दुसरी दांडेकर। त्या दोघी युवती आमच्या निवडून आल्या। समर्थपणाने आदितीच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम